हॅलो गाईज, आज आपण धडा बघणार आहोत डे ड्रीम्स. डे ड्रीम्स म्हणजे काय तर या धड्यातून आपण पाहणार आहोत. आता ड्रीम्स आपण पाहिलेले, आपल्याला हा शब्द माहीत आहे. ड्रीम्स म्हणजे स्वप्न. आता हा आहे डे ड्रीम्स. डे म्हणजे दिवस, सगळ्यांना माहीतच आहे. डे म्हणजे दिवस, म्हणजे दिवसा पाहिलेले स्वप्न, म्हणजे जागेपणी जे एकमेकांशी बोलताना पाहिलेले जे संभाषण करतो आपण, जे इमॅजिनेशन करतो, इट्स कॉल्ड डे ड्रीम्स. ओके, नाव लेट्स एक्सप्लेन द लेसन. Once there lived a couple who spent a lot of time in ideal talk. एके ठिकाणी एक छानसं कपल राहत होतं. आता कपल म्हणजे काय तर जोडी, म्हणजे नवरा बायकोची जोडी. नवरा बायको राहत होते आणि त्यांना लॉट ऑफ टाईम एक आयडियल टॉकमध्ये स्पेंड करायला फार आवडायचं. म्हणजे वायफळ बोलत बसणे. आयडियल टॉक म्हणजे काय? बोलत बसणे, वायफळ बोलत बसणे. इट्स कॉल्ड डे ड्रीम. ते जे इमॅजिनेशन केले ना त्याने आयडियल टॉकमध्ये, इमॅजिनेशन जे केले, इट्स कॉल्ड डे ड्रीम. नाव सी द नेक्स्ट. वन डे द हजबंड सेड, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. हे पहा, इथं हे कपल आहे, हे दोघं बोलत बसलेले आहेत आणि तो हजबंड आहे, तो काय म्हणतोय की मला ना भरपूर काऊज घेण्याचं खूप स्वप्न आहे, खूप छान वाटतं मला. आणि मला जर असा चान्स मिळाला, एक्स्ट्रा मनी जर कुठून अरेंज झाले कुठून तरी, तर मी नक्कीच आणखीन एक्स्ट्रा काऊज खरेदी करेन. नाव सी. हे बघा, हे आहे, हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह नेहमी लक्षात ठेवायचं. जे पॅरेंट हा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी तुमच्या मुलांना पण व्यवस्थित समजावून सांगा. आणि जर कोणी मुलं, जर विद्यार्थी हे माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीही नीट समजून घ्या की हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह असतं सेजचं. से म्हणजे काय? हे चिन्हाचं नाव नाही आहे से, पण हे चिन्ह कशात टाकलं जातं? सेमध्ये टाकलं जातं. से म्हणजे म्हणणे, म्हणजे हे चिन्ह आलं याचा अर्थ हे सेंटेन्स कुणीतरी म्हटलंय. मग क्वेश्चन आन्सरमध्ये विचारतात की कोण, हू सेज हुम. मग त्याच्यामध्ये हे चिन्ह लक्षात ठेवायचं आणि त्याच्या पुढे दिलेलं असतं सेड, कोण सेड म्हटलंय ते. त्यामुळे हे चिन्ह आलं की व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि असंच छोट्या मोठ्या आयडियाज जर तुम्हाला हव्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आणखीन छानशी अशी इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्लासमध्ये एकदम टॉपर बनाल. ओके, घेऊया आता धड्याला सुरुवात करूया. बट दॅट मीन्स अ लॉट ऑफ वर्क. मग आता हजबंड म्हटलं ना, मला भरपूर अशा गाईज घ्यायच्या आहेत, काऊज घ्यायच्या आहेत. मग त्याची वाईफ काय म्हणते की पण गाई घेतल्या की खूप काम असतं. आता काम काय काय बघा. यू हॅव टू फीड देम काऊज, त्यांना चारा घालायचा असतो. वॉक देम, फिरवून आणायचं असतं. बाथ देम, आंघोळ घालायची असते. मिल्क देम, दूध काढायचं असतं. काऊज नीड अ लॉट ऑफ लुकिंग आफ्टर, आणि काऊजची भरपूर काळजी पण घ्यावी लागते. वन काऊ वुड बी इनफ, एक काऊ आपल्यासाठी ठीक आहे, कारण एका काऊची आपण इतकी सगळी काळजी घेऊ शकतो. पण भरपूर काऊज असतील तर इतकी सगळी काळजी घेणं फार थोडं टफ असतं. देअर्स नो नीड टू बाय मोर काऊज सेड द वाईफ. सी हिअर, हे बघा, हे चिन्ह इथं संपलेलं आहे. इथून स्टार्ट झालं, इथं संपलं, म्हणजे इतकं सगळं सेंटेन्सेस बोललं गेलेलं आहे. कोणाकडून? सेड द वाईफ, वाईफकडून हे बोललं गेलेलं आहे. ठीक आहे, एक गाय आपल्यासाठी बास आहे, जास्त काय नको असं ती म्हणते. आता बघूया पुढे. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क विल गेट इट, वी बाय मोर सेड द हजबंड. पण हजबंड काय म्हणतो? एका काऊने नाही, पण तू थोडा विचार कर की आपल्याकडे भरपूर मिल्क असेल तर आपल्याला भरपूर मिल्क मिळेल अनेक गायींपासून. सेड द हजबंड, हजबंड हे सेंटेन्स बोललेलं आहे. दॅट्स ट्रू, द वाईफ ॲग्रीड. वाईफला आता ते म्हणणं पटलेलं आहे आणि ती म्हणते वा, हे बरोबर आहे. देअर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही अँड बटर अँड घी. आपल्याकडे भरपूर दूध आल्यानंतर आपल्याकडे दही पण भरपूर असेल, प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणात,
दही पण भरपूर असणार, बटर पण भरपूर असणार आणि घी सुद्धा आपल्याकडे भरपूर असणार. नाव व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बटर अँड घी अँड दही? दही यू नो दॅट व्हेरी वेल. दही, बटर म्हणजे काय? लोणी. आणि घी म्हणजे तूप. देन wouldn't it be lovely? How lucky that I have all these earthen pots kept aside. I'll use one of the pot for milk, one for dahi, one for butter. The ghee I'll put it another jar and I'll use these remaining pot to send milk to my sister. आता बघा, ही जी वाईफ असते, वाईफ तयार झालेली आहे भरपूर काऊज घेण्यासाठी, कारण त्यापासून भरपूर मिल्क येणार आहे. मग ती स्वतः म्हणते, वा, आपल्याकडे जर भरपूर मिल्क असेल तर आपल्याकडे काय काय असणार आहे? भरपूर बटर असणार आहे, भरपूर घी असणार आहे. आणि मी प्रत्येक अर्थन पॉट म्हणजे मातीचे मडके, मातीच्या मडक्यांमध्ये मी ते सगळं भरून ठेवणार आहे. आणि जे रिमेनिंग पॉट असेल, रिमेनिंग म्हणजे उर्वरित, जे काय उरलेलं असेल ते, म्हणजे स्वतःला पुरून जे उरेल ते रिमेनिंग पॉट काय करणार आहे? ते मिल्कचं तिच्या सिस्टरला सेंड करणार आहे. म्हणजे तिच्या बहिणीकडे पण पाठवणार आहे. हे ते बोलतायत ना, नुसते बोलतायत. बघा, इथे स्वप्न बघतायत ना, छानपैकी बोलतायत. नाव नेक्स्ट, सेंड मिल्क टू युअर सिस्टर. Who said you could send milk to your sister? बघा, तुझ्या बहिणीकडे तू दूध पाठवणार? आणि तुला कोणी सांगितलं तुझ्या बहिणीकडे दूध पाठवायला? There will be plenty of milk if we have so many cows. Why shouldn't I send it to my sister? बघा, आता ही वाईफ म्हणते आहे की आपल्याकडे भरपूर काऊज असणार आहेत, त्यामुळे भरपूर मिल्क असणार आहे. आणि जर एखादं मी अर्थन पॉट जर माझ्या सिस्टरकडे पाठवलं तर कुठे काय बिघडलं? बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट. दॅट्स वाय आय विल डिसाइड दॅट टू डू विथ ऑल दॅट मिल्क अँड नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर. रिमेंबर? बघा, हजबंड काय म्हणतोय की आपल्याकडे जे भरपूर दूध असणार आहे ते मी मार्केटमध्ये सेल करणार आहे, विकणार आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला भरपूर पैसा येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यातला वन, बघा, नॉट अ ड्रॉप. अ ड्रॉप म्हणजे एकही थेंब, एकही थेंब तू तुझ्या बहिणीला द्यायचा नाही आहेस. कळलं तुला? रिमेंबर, कळलं तुला? ठीक आहे. I will see how you can stop me from sending a pot full of milk to my dear sister. बघा, आता वाईफ काय म्हणते, बघतेच मी कोणी मला थांबवतं. माझ्या बहिणीकडे मी एक पॉट मिल्कचं पाठवणारच आहे आणि मी बघतेच मला कोण थांबवतं. I do all the hard work running after the cows, so naturally I will decide that happens to the milk. Just try stopping me, the wife exclaimed. Exclaimed म्हणजे वाईफ उच्चारली. said म्हणजे म्हणाली. exclaimed म्हणजे उच्चारली. उच्चारली म्हणजे आपण अचानकपणे जी वाक्य बोलतो त्याच्या पुढे हे चिन्ह येतं बघा, एक्सप्लेनेशन. एक्सक्लेमेशन मार्क इज हिअर. त्याच्यामुळे पुढं काय येणार? एक्सक्लेम्ड असं येणार. आणि हे जे चिन्ह असतं, ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं होतं, हे चिन्ह असतं त्यावेळेला काय येणार आहे? सेड येणार आहे, सेड. चला आता पुढे घेऊया. बघा, पुढं काय झालेलं आहे? इज दॅट सो? शाउटेड द हजबंड. बघा, वाईफ काय म्हणते, कोणी मला थांबवून तरी बघा, मग मी बघते. मग हजबंड म्हणतो, असं काय? असं म्हणून हजबंड ओरडतो. वॉच धिस देन. आता मग तू हे बघच. ही बिगॅन टू लिफ्ट अँड स्मॅश द अर्थन पॉट्स वन बाय वन. हिज वाईफ बिगॅन टू स्क्रीम. स्क्रीम म्हणजे किंचाळणे, ओरडणे. बघा काय झालं, आता दोघांमध्ये बोलता बोलता भांडणं झालेली आहेत
की मी बघतेच, मी बहिणीकडे मी मिल्क पाठवणारच. मग हस्बंड म्हणतो मी बघतोच, तू कशी पाठवतेस. मग रागारागाने तो काय करतो, अर्थन पोट्स तुडवायला चालू करतो, फोडतो ते. आणि हे बघून त्याची बायको किंचाळते. गोपाल भंट who was passing by heard all the commotions and rushed inside. गोपाल भंट, हा बघा गोपाल भंट आहे. हे दोघं हस्बंड वाईफ भांडतायत आणि गोपाल भंट तिथे येतो. तो हे सगळं दोघांमधलं कम्युनिकेशन ऐकतो आणि रश्ड इनसाइड, पळत पळत आतमध्ये जातो जिथे हे दोघं बोलत बसलेले असतात. व्हेन ही हर्ड व्हॉट हॅड हॅपन्ड ही पिक्ड अप अ शाउट स्टिक अँड स्टूड इन अ कॉर्नर अँड बिगॅन टू स्विश इट थ्रू द एअर अँड फाउंड इट ऑन द फ्लोअर. बघा काय करतो, हा किंचाळण्याचा आवाज ऐकतो हस्बंड वाईफचा आणि घाबरून त्यांच्याकडे जातो पळत पळत आणि विचारतो की काय झालं. मग ज्यावेळी त्याला कळतं की नेमकं काय झालेलं आहे त्यावेळी तो काय करतो, हे बघा हे एक स्टिक आहे, एका साईडला तो उभारतो, ही स्टिक घेतो आणि एअरमध्ये ही स्टिक हलवतो आणि जमिनीवर आपटतो. द हजबंड अँड वाईफ वेअर बोथ ॲस्टोनाइज्ड टू सी धिस अँटिक्स. ॲस्ट्रोनाइज्ड मीन्स आश्चर्य वाटणे. हस्बंड अँड वाईफला आश्चर्य वाटतं की गोपाल बंड असा का हवेत काठी फिरवतोय, का फ्लोअरवर काठी आपटतोय. ओके, व्हॉट आर यू डुईंग दे एन्क्वायर्ड. एन्क्वायर्ड मीन्स चौकशी करणे. हे हस्बंड वाईफ आहेत, गोपाल बंडला विचारतायत की तू हे का करतोयस आणि काय करतोयस. मूव्ड असाइड सेड गोपाल बंड. गोपाल बंड काय म्हटला, बाजूला व्हा. हे बघा हे चिन्ह आहे, मूव्ड असाइड, एवढंच तो बोललेला आहे. बाजूला व्हा. आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काऊज. यू हॅव लेट देम वंडर अँड नाव दे हॅव रन्ड इन माय field of beans and cucumber. Oh my lovely field of beans and cucumber. गोपाल बंड काय म्हणतोय, तुम्ही तुमच्या ग्रीडी काऊज आहेत, ज्या स्वार्थी काऊज आहेत, त्यांना तुम्ही चरायला सोडलं होतं, फिरायला सोडलं होतं, पण त्या माझ्या शेतामध्ये घुसलेल्या आहेत आणि माझे बीन्स आणि कुकुंबर त्या खात आहेत. But you don't have a field of beans and cucumber, said the husband. पण हस्बंड काय म्हणतो, अरे पण तुझं कुकुंबरचं आणि ह्याचं बीन्सचं शेतच नाही आहे, फील्ड नाहीच आहे. said the husband. हस्बंड म्हटलेलं आहे. As soon as he said that, Gopal Band stopped wielding the sticks and looked at him with raised eyebrows. ज्यावेळी तो हस्बंड म्हणतो की तुझं काही शेतच नाही आहे आणि तू कसं काय आमच्या काऊज हाकलतोयस असं म्हटल्यावर गोपाल बंड यांच्याकडे बघतो, असं भुवया उंचावतो आणि बघतो. द हस्बंड अँड वाईफ अंडरस्टूड व्हॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम. कॅन यू टेल व्हॉट ही वॉन्टेड टू से. मग हे बोलणं झाल्यानंतर गोपाल बंड जो आहे, जो त्यांच्याकडे जो बघत उभारलेला आहे भुवया उंचावून, त्यावेळेला ह्या हस्बंड वाईफच्या लक्षात येतं की काय चाललेलं आहे. बघा ही दोघं स्वप्न बघत असतात, काऊज घ्यायचे, मिल्क्स येणार त्यांचं भरपूर, त्याचे प्रोडक्ट्स येणार आणि ते मी मग इकडे पाठवणार तिकडे पाठवणार आणि मग तू पाठवायचं नाहीस असं म्हणून त्यांच्यात तिथंच जी भांडणं चालू झाली मोठमोठ्याने. तो मोठ्याने आवाज आलेला ऐकून गोपाल बंड तिथे आला. मग त्याने त्या काऊजचं काय केलं, ज्या इमॅजिनेशनमध्ये काऊज होत्या त्या काऊजमुळे, इमॅजिनेशनमध्ये असलेल्या काऊजमुळे जी ही दोघं भांडत होती हस्बंड वाईफ, त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण भांडतोय कशासाठी, त्या काऊज, त्या मिल्कसाठी, जे इमॅजिनेशनमध्ये होतं, नॉट इन रिअलमध्ये. ओके, आता पहा, दिस इज द क्वेश्चन्स. If you want to get answers of these questions, then comment it. तुम्ही कमेंट करा, येस वी वॉन्ट क्वेश्चन आन्सर, एवढंच कमेंट करा. लगेचच मी तुमच्यासाठी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ लगेचच अपलोड करते. ओके, सबस्क्राईब करा हे चॅनेल अँड थँक्यू सो मच.